मित्र, कालच्या पिरियडमध्ये आपण संप्रेषणामध्ये जी विविध प्रतिमान आहेत त्या प्रतिमानांचा अभ्यास केला होता. आता आपण या प्रकरण हे जे काही प्रकरण आहे म्हणा किंवा हा जो काही घटक आहे या घटकामधील शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे संप्रेषण जे आहे ते संप्रेषणाचे आकृतिबंध कोणते असतात आणि ते कसे कार्यरत होत असतात याविषयी आपण चर्चा करणार आहोत. ते कोणकोणते आकृतिबंध आहेत पहा. ते एक वर्तुळाकृती आकृतिबंध, श्रृंखला आकृतिबंध, वाय आकृतिबंध, चक्र आकृतिबंध हे वेगळ्या प्रकारचे आकृतिबंध आहेत. ते कसे कार्यरत होत असतात ते आपण थोडंसं सविस्तर पाहूया. हा जो आहे तो वर्तुळाकृती आकृतिबंध म्हणजे काय, तर वरच्या बाजूला आपल्याला दिसतं की तिथे गटप्रमुख आहे. म्हणजे गटप्रमुख काय करतो, तर आपल्याकडची माहिती म्हणा किंवा सूचना दुसऱ्या सदस्याकडे देतो. दुसरा सदस्य आहे तो तिसऱ्या सदस्याकडे देतो. तिसरा सदस्य चौथ्याकडे देतो. चौथा, पाचवा, सहावा करत पुन्हा ती माहिती पुन्हा पहिल्या गटप्रमुखाकडे येते. विशेषतः हे उद्योग क्षेत्रामध्ये हे अशा प्रकारचं संप्रेषण चालत असतं. म्हणजे काय असतं पहा, की तो जो अधिकारी असतो तो अधिकारी काहीतरी एक सूचना सांगतो म्हणा किंवा एखादं काही काम सांगतो, असाइनमेंट देतो आणि ती असाइनमेंट हा पहिल्याला सांगत असतो, दुसऱ्याला सांगतो, निरोप देतो म्हणतो आपण. आणि असं करत करत ते पुन्हा कुठपर्यंत आलं किंवा काय झालं त्याचं हे पुन्हा ते गटप्रमुखाकडं हे अशा सगळ्या मार्गाने येत जातं. तर हा जो आकृतिबंध आहे त्याला म्हणतात वर्तुळाकृती. कारण या ठिकाणी पहा की या ही जी मांडणी जी आहे त्याशी वर्तुळाकृती झालेली, म्हणजे त्याला आपण म्हणले वर्तुळाकृती आकृतिबंध. आता दुसरा जो आकृतिबंध आहे तो श्रृंखला आकृतिबंध. म्हणजे कसं होतं पहा की या ठिकाणी गटप्रमुख आहे. गटप्रमुख पहिल्याला सूचना सांगतो, दुसरा ती सूचना पहिला जो ज्याला सांगितलेला आहे तो दुसऱ्याला सांगतो, दुसरा तिसऱ्याला सांगतो, तिसरा चौथ्याला सांगतो. अशी शेवटपर्यंत ती सूचना जात असते की ती माहिती जात असते. आता या दोन्ही याच्यामध्ये पहा आकृतिबंधामध्ये काय 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 गंमत कशी होत असते. तर समजा ह्या वर्तुळाकृतीमध्ये आपण गेलो तर असं लक्षात येतं की पहिल्या गटप्रमुखाने जी काही त्यांना सूचना दिली असते, समजा ज्याप्रमाणे एखादं असाइनमेंट दिली असते आणि अशी अपेक्षा असते की त्याला ते तसंच मला या ठिकाणी परत ते मिळावं. पण बऱ्याच वेळा काही वेळा असं होत नाही. प्रत्यक्षात तसा तो मेसेज जो आहे त्याचा फीडबॅक जो तसा येत नाही. याचं कारण असं होतं की बऱ्याच वेळा हा जो मेसेज असतो हा मेसेज किंवा संदेश जो आहे हा मिस होत जातो, थोडा थोडा कमी होत जातो किंवा काही बदल होत जातात. लहानपणी आपण खेळ खेळत होतो पहा, असं गोल उभा राहायचं आणि एकाने दुसऱ्या कानात काय सांगायचं, दुसरा तिसरीचा सांगतो आणि मग शेवटी ज्या वेळेला येतो आपण पहिल्याजवळ तर वेगळंच काहीतरी ऐकायला मिळतं. म्हणजे पहिल्यांदा मी जो शब्द दिला होता तो शब्द शेवटपर्यंत मला ऐकायला मिळावा अशी माझी अपेक्षा असते. परंतु असं होत नाही. याच्यामध्ये बदल होत जातात. कारण हे जे सदस्य असतात ते प्रत्येक सदस्य आपल्या अनुभवाप्रमाणे किंवा त्याला जे काही समजलं त्यांनी रिसीव्ह केलं त्याची क्षमता रिसीव्ह करण्याची आणि मग स्वतःचं त्याचं अनुभव क्षेत्र याप्रमाणे कदाचित त्या संदेशामध्ये असा बदल करत जातो. आणि शेवटी मग जो संदेश पुन्हा त्या गटप्रमुखाकडे जे यायला पाहिजे असं फीडबॅक म्हणून तो तसा न येता तो थोडासा वेगळा येतो. हे जे आहे ते श्रृंखला आकृतिबंध. या ठिकाणी देखील थोडं असं होतं. पण या ठिकाणी फक्त एक मार्गीच आहे. म्हणजे काय होतं पहा, पहिला दुसऱ्याला सांगतो, दुसरा तिसऱ्याला सांगतो. म्हणून बऱ्याच वेळा असं होतं पहा, आपण असं म्हणलं मध्ये असं एकदा राजीव गांधींनी असा उल्लेख केला होता की ज्यावेळेला दिल्लीतून कुठल्या एखाद्या तळागाळातल्या माणसाकडे आम्ही जेव्हा पैसे पाठवतो ते ₹1 फक्त 15 पैसे मिळतात, बाकीचे मध्ये गडप होतात. त्या पैशाचं आपण उदाहरण बाजूला ठेवूया. पण बऱ्याचशा अशा शासकीय योजना असतात, शासकीय विचार असतात, शासकीय काही काही धोरणं असतात. ती प्रत्यक्ष तळापर्यंत जेव्हा राबवण्याचा प्रश्न येतो, म्हणजे काय होतं, दिल्लीला समजा काही सरकारनं काहीतरी ठरवलं ते स्टेट गव्हर्नमेंटकडे येतं. स्टेट गव्हर्नमेंटकडून मग जिल्हा पातळी असं येत जातं. जिल्हा पातळीहून तालुका पातळीहून ग्रामपंचायतीपर्यंत. हे होत असताना जसं यायला पाहिजे, जसं म्हणजे खरं म्हणजे जे दिल्लीला ठरलेलं आहे तशीच ती योजना ग्रामपंचायतीमध्ये पोचायला पाहिजे. पण तो होत नाही. कारण मधली ही सगळी साखळी जी असते ही साखळीतले जे सदस्य असतात ह्याच्यामध्ये सुद्धा काय घोटाळा होतो. म्हणजे मूळ त्या ज्यांनी योजना केलेली असते किंवा आखलेली असते ज्या डोक्यात जे असतं त्यांनी जे सांगितलं असतं ते दुसऱ्याला तसंच समजतं असं नाही. दुसऱ्या तिसऱ्याला सांगताना पण आणखी काहीतरी घोटाळा करत जातो थोडासा.
असं ते होत जातं आणि कदाचित काही वेळा शेवटी जेव्हा तळापर्यंत पोचतं तेव्हा ते सगळा तो डायरेक्ट होऊन गेला असतो. मला आठवतं की पूर्वी म्हणजे 1988च्या पूर्वी साधारणपणे आमच्याकडं बाहेर युनेस्कोमध्ये वगैरे काही शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात नवनवीन संकल्पना यायच्या आणि या नवनवीन संकल्पना आलेल्या मग याच्यामुळे अगोदर दिल्लीतलं NCERTकडं UGCकडं वगैरे मग दिल्लीमध्ये याच्या NCERTमध्ये अशा राष्ट्रीय संस्था ज्या आहेत त्या काही अशी ट्रेनिंग अरेंज करायची आणि त्या ट्रेनिंगमधून स्टेटमधले काही लोकांना असं निवडक लोकांना बोलवलं जायचं. मग ते स्टेटमधले लोक ट्रेन व्हायचे. नंतर मग स्टेटमधले लोक इथं आल्यानंतर पुन्हा ते आपले ट्रेनिंग अरेंज करायचे. मग पुन्हा जिल्ह्यातले काही लोक असतील त्यांना बोलवायचे. पुन्हा मग तालुक्यात असं करत करत मग शेवटी असं व्हायचं की ते जे धोरण असतं ते इथपर्यंत येईपर्यंत बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये खूप बदल झालेला असतो. त्यावेळेला काही घोटाळे देखील होतात. त्याचबरोबर असंही होतं की ते सगळंच इथपर्यंत पोहोचेपर्यंत ती कल्पना जुनी होऊन जाते. तिथं असं सुद्धा या ठिकाणी होण्याची शक्यता असते. तिसरा जो आहे तो आकृतिबंध आहे तो वाय आकृतिबंध. म्हणजे या ठिकाणी गटप्रमुख आहे आणि या ठिकाणी 3 वेगळे असे गट आहेत. या काय केलेलं पहा त्यांनी तो इकडेही संदेश देतो आहे तिन्ही बाजूला. म्हणजे या ठिकाणी हा जो काही गटप्रमुख आहे त्या गटप्रमुखाकडून डायरेक्ट या ठिकाणी या अ गटाला, ब गटाला किंवा क गटातल्या सदस्यांना तो सूचना देतो आणि ती सूचना मग इथं मात्र पुन्हा या ठिकाणी लक्षात घ्या, जरी आपण वाय आकृतिबंध म्हणत असलो तरी प्रत्यक्षात काय होतं पहा की या ठिकाणी गटप्रमुख आणि ह्या अ गटातले समजा सदस्य जे आहेत तिथं त्यांची जी साखळी आहे ती पुन्हा साखळी आकृतिबंध तिथं असू शकतो. आणि म्हणून जी साखळी आकृतिबंधामध्ये जे काही दोष असतील म्हणा किंवा काय फायदे असतील ते सगळे इथे देखील आपल्याला पाहायला मिळतात. नंतर पुन्हा चक्र आकृतिबंध. आता याच्यामध्ये पहा मग अशी जी मग उल्लेख केला तर मी तर इथं काय झालेलं आहे पहा की म्हणजे वर्तुळाकृतीमध्ये आणि याच्यामध्ये थोडा फरक आहे. वर्तुळाकृतीमध्ये आपण अपेक्षा अशी केली होती की गटप्रमुख एका त्या सर्कलवर एका टोकाला होता आणि त्या ठिकाणी तो एकाला सूचना देत होता आणि त्या अशा एकाला दुसऱ्याला तिसऱ्याला अशा तो देतो आहे असं आपण मानलं होतं. इथं असं नाही. इथं गटप्रमुखमध्ये आहे आणि तो त्या ठिकाणी म्हणजे त्या विशिष्ट अंतरावर वेगवेगळे जे सदस्य आहेत त्यांना तो प्रत्यक्ष म्हणजे गटप्रमुख आणि ती व्यक्ती समजा आपण अ, ब, क, ड असंच नावांना दिली तर आपल्या असं लक्षात येईल की गटप्रमुख जो आहे तो अला देखील तो संदेश देतो, बला संदेश देतो, कला संदेश देतो, डला असं वगैरे वगैरे. म्हणजे अशा या ठिकाणी हा जो आकृतिबंध आहे त्याला म्हणतात चक्र आकृतिबंध. तर हे जे आहे आता हे सुद्धा कुठं चालतं पहा की एक ठिकाणी समजा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये एखाद्या उद्योग कारखान्यामध्ये एक अधिकारी असतो आणि वेगवेगळे विंग्स असतात किंवा विद्यापीठातले कुलगुरू असतील आणि वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतील तर त्या डिपार्टमेंट्सना ते काय करत असतात पहा सूचना देत असतात. म्हणजे ह्या फिजिक्स डिपार्टमेंट असेल, केमिस्ट्री डिपार्टमेंट असेल, मराठी डिपार्टमेंट असेल, हिस्ट्री डिपार्टमेंट असेल अशी वेगवेगळी डिपार्टमेंट्स असतील आणि त्याला मुख्य जे असेल कुलगुरू असतील किंवा त्या ठिकाणचे रजिस्ट्रार असेल मला बेसिक डायरेक्टर असतील हे जे त्याचे गटप्रमुख आपण त्यांना म्हणूया. तर अशा पद्धतीत जे काही संप्रेषण होत असतं त्याला म्हणतात चक्र आकृतिबंध. आता ह्या आकृतिबंधाचा वापर कसा होतो पहा मगाशी म्हणल्याप्रमाणे की योजना आखली एखादी आणि मग शिक्षण क्षेत्राचा जर आपण विचार केला तर अगदी दिल्लीला NCERTमध्ये असेल म्हणा UGCमध्ये काही तज्ज्ञांनी किंवा आता नवीन शैक्षणिक धोरण कस्तुरीरंगन समितीनं काही धोरण हे ठरवलेलं आहे. त्याच्यानंतर काय होतं की अभ्यासक्रम तयार केला जातो. म्हणजे खाली आलं नंतर पाठ्यक्रम, शिक्षक आणि विद्यार्थी म्हणजे अशी ही पर्क्युलेट होत गेलेली आहे. हा जो काही हे पाझर ज्याला म्हणतो आपण हे पर्क्युलेशन असतं. ह्याच्यामध्ये पुन्हा हा घोटाळा म्हणजे इथं ज्या योजना करणाऱ्यांच्या डोक्यात ज्या काही कल्पना असतील त्या कल्पना तशाच्या तशा विद्यार्थ्यापर्यंत पोचतील असं होत नाही. बऱ्याच वेळा हा जो संदेश असतो तो मिस होत जातो. गळती ज्याला म्हणतो आपण काही गळती लागते त्या संदेशाला. त्यावेळेला असंही होतं की त्या संदेशामध्ये दुरुस्ती पण होत जाते. दुरुस्ती म्हणण्यापेक्षा भर टाकली जाते आपल्या स्वतःच्याच म्हणण्याची काही वेगळी म्हणजे मूळची कल्पना थोडीशी वेगळी असते आणि मधले सदस्य आपल्या सोयीप्रमाणे म्हणून आपल्याला जे काही समजलं असेल त्याप्रमाणे आपले त्यातल्या कल्पना त्याच्यामध्ये घालत असतात आणि मग शेवटी विद्यार्थ्याला जे पहिल्यांदा योजनाकारांनी किंवा तज्ज्ञांनी जे अपेक्षिलेलं आहे तसंच विद्यार्थ्याला मिळालेलं आहे असं काही आपल्याला म्हणता येत नाही. आता हाच आकृतिबंध आपण थोडासा शिक्षण संस्थेमध्ये घेतला तर काय होईल पहा की शासन असेल, संस्थाचालक असतील, संस्थाचालकांना मुख्याध्यापकाकडून
शिक्षकाकडे एखादी सूचना असेल म्हणा किंवा एखादी काही धोरण असेल, तर अशा पद्धतीनं ही कल्पना येते. एखादं समजा एखाद्या संस्थेनं म्हणा किंवा शासनानं असा एक उपक्रम ठरवला की असाच एक उपक्रम घ्यायचा. मग त्यांनी काय केलं, सगळ्या संस्थाचालक जे असतील संस्थाचालकाची बैठक घेतली. ते संस्थाचालकांना सांगितले की असं असं आपल्याला घ्यायचं आहे. संस्थाचालक सांगणार की मुख्याध्यापकांना आपल्याला आपल्या शाळेमध्ये असं करायचं आहे. ते संस्थाचालक मुख्याध्यापकाला सांगतील, मुख्याध्यापक शिक्षकांना सांगतील. म्हणजे या ठिकाणी पुन्हा वरच्यापासून आपण खाली या ठिकाणी आलेलो आहोत आणि हे सगळे शिक्षक 1, 2, 3, 4, 5, 6 शिक्षक. तर इथंसुद्धा मगाचा हा घोटाळा होतो. म्हणजे आपण काय म्हणलो होतो पाठीमागच्या एका लेक्चरमध्ये की संदेश चांगला कोणता, प्रभावी संदेश कधी असतो, तर तो ओरिजिनल जसा जो पहिला आहे म्हणजे प्रेक्षकांना जसा पाठवला तसाच्या तसा तो ग्राहकाला मिळाला पाहिजे. तो कमी वेळेत मिळाला पाहिजे आणि प्रत्यर्पणाची सोय असली पाहिजे. हे 3 फार घटक महत्त्वाचे असतात. तर इथं बऱ्याच वेळा हे घटक जे आहेत हे जर आपल्याला संप्रेषण प्रभावी व्हायचं असेल तर हे त्याच्यामध्ये थोडासा अडथळा येतो. कारण मगाशी म्हणल्याप्रमाणे याच्यामध्ये त्या संदेश गळती होते. साधी गोष्ट पहा, साधी आपण म्हणतो ना, आपण समजा कार्बन प्रती काढायची असेल किंवा झेरॉक्स प्रती काढायची असेल, पुढच्या प्रती ज्या आहेत एका प्रतीने दुसरीहून तिसरी चौथी झेरॉक्स काढत गेलो तर पुढच्या प्रती ज्या आहेत ते अस्पष्ट व्हायला लागतात. तसा थोडासा तो प्रकार होतो आणि मग शेवटी या ठिकाणी आपल्याला अगदीच फरक झालेला असतो. हेच पुन्हा वर्गामध्ये शिक्षक आले, शिक्षण ते विद्यार्थ्यापर्यंत गेलं. पहिला विद्यार्थी सगळे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यापर्यंत आपण पोहोचवतो आहे. म्हणजे पहिल्या मगाच्या स्लाईडमध्ये आपण शासन म्हणा, शासन म्हणलं, संस्थाचालक म्हणलं, नंतर मुख्याध्यापक म्हणलं, शिक्षक म्हणलं आणि पुन्हा शिक्षकापासून हे विद्यार्थ्यापर्यंत आपण गेलो. म्हणजे अशा पद्धतीनं हे संप्रेषण सगळं होत जातं. आता आणखी एक ह्या कम्युनिकेशनचं वर्गीकरण जरा दिशेच्या दृष्टीने केलं जातं. म्हणजे याला व्हर्टिकल म्हणजे 3 प्रकार मानतात पहा. एक अनुलंब संप्रेषण किंवा व्हर्टिकल कम्युनिकेशन. म्हणजे या ठिकाणी असं म्हणलं हे औपचारिक संप्रेषण असतं. एखाद्या अधिकाऱ्याने आपल्या कर्मचाऱ्यांना सूचना देणे किंवा कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्याला विनंती करणे. म्हणजे या ठिकाणी अनुलंब, या ठिकाणी व्हर्टिकल वरून खाली आलेलं किंवा खालून वर गेलं. म्हणजे अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला काहीतरी सूचना सांगितली किंवा कर्मचाऱ्यांनी डायरेक्ट आपल्या अधिकाऱ्याला काहीतरी मागणी केली. अशा पद्धतीचं जे आहे ते व्हर्टिकल असं कम्युनिकेशन आहे. दुसरं ते हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन आहे किंवा समांतर संप्रेषण म्हणतो. हे काय म्हणलं आपण, हे औपचारिक किंवा अनौपचारिक अशा दोन्ही प्रकारात होते. एकाच श्रेणीच्या व्यक्तींच्या गटात एखादे परिपत्रक फिरवतो किंवा एखादी माहिती पुरवणं, एखाद्या मोठ्या व्यवस्थापनाने समान दर्जाच्या विविध विभागांनी एकमेकांना माहिती पुरवणे हे एका प्रकारे होतं. म्हणजे कसं पाहता या ठिकाणी मगाशी आपण जे उल्लेख केला होता तसं या ठिकाणचं विद्यापीठ आहे किंवा एखादं महाविद्यालय आहे. त्या महाविद्यालयात वेगवेगळे विभाग आहेत. मग काय झालं की त्या विभागामध्ये मी सर्क्युलर पाठवलेलं आहे सगळ्या विभागाला. म्हणजे केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, मॅथमॅटिक्स असेल, मराठी असेल, हिंदी असेल, इतिहास असेल वगैरे वगैरे. तर हे सगळे एकाच लेवलचे सगळे लोक, म्हणून आपण समांतर म्हणले. सगळ्यांना एकच सूचना सगळ्यांना आपण पाठवलेली आहे आणि म्हणून आपण त्याला म्हणले समांतर संप्रेषण आहे. नंतर कर्णीय संप्रेषण म्हणजे इथं ज्येष्ठ कनिष्ठ इथं पहा समांतरमध्ये काय होतं, एक वर आहे आणि त्या गटप्रमुखाकडून किंवा त्या प्रेषकाकडून ह्या सगळ्या विभागांना एकच सर्क्युलर गेलेला आहे, एकच सूचना सगळीकडे गेलेली आहे, म्हणून आपण त्याला समांतर म्हणलेलं आहे. आणि कर्णीय संप्रेषण म्हणजे काय, तर श्रेष्ठ कनिष्ठ असं काही नाही आहे. म्हणजे एखादा कारखाना युनिट आहे आणि त्या युनिटमध्ये सगळे मिळूनच काम करत आहेत आणि एकमेकाच्या विचारानं एखादा उपक्रम करतायत. म्हणजे या ठिकाणी त्या समजा असं आपण कल्पना करूया, हे छोटंसं युनिट आहे, त्याचे एक समजा 50 कर्मचारी काम करतात. ते 50 कर्मचारी एकमेकाला विचारतात, गप्पा मारतात, सांगतायत ह्याला मला असं वाटतं, त्याला तसं वाटतं आहे, असं म्हणून जे काही त्या एखादा उपक्रम होत असतो तर त्या जे देवाणघेवाण असते त्या विचारांची म्हणा, भावनांची म्हणा, कल्पनांची म्हणा, अनुभवांची म्हणा, ही जी देवाणघेवाण असते तर ही जी आहे त्याला आपण म्हणतो कर्णीय संप्रेषण. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या संप्रेषणाचे विविध पॅटर्न्स आहेत. आता हे जे आहे हे मी कशासाठी सांगितलं तुम्हाला किंवा हे आपल्या अभ्यासक्रमात हा सगळा भाग आहे. मग आता ह्याच्यावर साधारणपणे प्रश्न कसे असू शकतील बुवा, तर काय केलं जाईल, एक उदाहरण दिलं जाईल आणि उदाहरणामध्ये असं म्हणलं जाईल की हे उदाहरण अमुक प्रकारचं संप्रेषण आहे. मग ते कर्णीय आहे किंवा समांतर आहे किंवा काय अनुलंब आहे किंवा मग असे म्हटल्याप्रमाणे आपण वर्तुळाकृती चक्र पॅटर्नमधलं आहे.
तर अशा पद्धतीचे आपल्याला काय 4 पर्याय दिले जातील आणि त्यातलं आपल्याला ओळखायचे. यासाठी आपल्याला ह्या ज्या सगळ्या गोष्टी ह्या क्लिअर असल्या पाहिजेत, कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत. हे जे शब्द आहेत हे शब्द पण लक्षात, म्हणजे पहा, वर्तुळाकृती म्हणलं होतं आणि चक्र म्हणलं होतं. हे दिसताना आपल्याला आकृती सारखीच दिसते, परंतु त्यातला फरक काय, चक्र कशाला म्हणले आपण आणि वर्तुळाकृती संप्रेषण कशाला म्हणलेलं आहे, हे नीट आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे मग परीक्षेत जेव्हा असं उदाहरण येईल त्यावेळेला बरोबर आपल्याला त्याचं ते उत्तर लिहिता येईल. अन्यथा काय होईल, आपल्या डोळ्यासमोर ते दिसेल सर हे पण वर्तुळच होतं, इथंही वर्तुळच होतं त्या तुमच्या स्लाईडमध्ये, तर कदाचित आपलं थोडंसं खोटं होण्याची शक्यता असते. म्हणून आपण ते शब्द लक्षात ठेवावे की चक्रचं त्या ठिकाणी काय आहे आणि वर्तुळाकृतीमध्ये काय आहे. म्हणजे त्या ठिकाणी गटप्रमुखाचं स्थान कोणतं होतं आणि चक्रामध्ये गटप्रमुखाचं स्थान आणि त्याचे जे मेंबर्सचं स्थान काय आहे ते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत. मग याच्यावर काही नमुना प्रश्न म्हणून मी या ठिकाणी काही आपल्याला सगळे दिलेले आहेत. पहा, मी सगळं संपूर्ण हे युनिटवरचे, कारण हे युनिट संपतं. मी मागच्या तासालाही उल्लेख केला होता. हे युनिट किंवा हा जो घटक आहे हा तसा त्याचा खूप अभ्यासक्रमातला जर विचार केला अभ्यासक्रमाचा, तर खूप छोटं युनिट आहे हे, छोटा घटक आहे. त्यामुळे आपल्याला तुम्हाला विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप चांगलं युनिट आहे. एकतरी इंटरेस्टिंग आहे आणि दुसरं म्हणजे अत्यंत सोपं आहे, आकर्षक आहे आणि लहानच युनिट आहे, म्हणजे फार अभ्यास नाही करावा लागत. जसं पहिलं युनिट दुसरं युनिट जे होतं त्या युनिटमध्ये खूप मोठा कंटेंट आहे. म्हणजे अध्यापन अभियोग्यता किंवा संशोधन अभियोग्यता हे फार मोठे युनिट्स आहेत. तर त्या मानानं हे चौथं जे युनिट आहे हे युनिट छोटं आहे. आता तिसरं जे युनिट होतं पहा, आपण तिसऱ्या युनिटवर आपण विचार केला नाही, कारण तिसरं जे आहे ते आहेत म्हणजे त्यात फक्त उतारे दिलेले असतात आणि ते उतारे वाचून त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे असतात. त्यामुळे आपण इथं काही त्याच्यावर लेक्चर काही ठेवलेले नाहीत. आपण डायरेक्ट ह्या चौथ्या घटकाकडे आपण आलेलो आहोत. आता प्रश्न काय पहा, संप्रेषणाची व्याख्या करताना डॉक्टर देवल संप्रेषणाला टिंबटिंब मानतात. काय म्हणतात, अनुभवाची देवाणघेवाण मानतात, कल्पनाची देवाणघेवाण मानतात, अवबोधन मानतात, आकलन मानतात. तर त्याचं उत्तर आहे अवबोधन. अवबोधन म्हणजे परसेप्शन, इंग्रजीमध्ये परसेप्शन. ती व्याख्या आहे, तिथं तुम्ही व्याख्या अभ्यासली असेल तर तुम्हाला ते पटकन उत्तर लिहिता येईल. नंतर संप्रेषण चक्रामध्ये प्रेषकाचे टिंबटिंब हे प्रथम काम आहे. जर तुम्ही संप्रेषण चक्र जे आपल्या शिक्षक सरांनी दाखवलं होतं आणि मी पुन्हा दाखवलं होतं ते चक्र, तर त्या संप्रेषण चक्रामध्ये जो प्रेषक असतो त्या प्रेषकाचं पहिलं काम काय आहे. ही 4 कामं तर आहेत, पण पहिलं काम कोणतं आहे, तर सांकेतीकरण आहे का, प्रक्षेपण आहे का, माध्यम निवड आहे का, संकलन आहे. तर आपलं असं वाटण्याची शक्यता असते की सांकेतीकरण आहे, पण संकलन आहे का, तर त्याच्याकडे त्याने अगोदर काय माहिती घेतली असल्याशिवाय त्याला पुढे जाता येत नाही, म्हणून संकलन त्याचं उत्तर येतं. आता इथं तिसरं, जिथे MS म्हणजे प्रेषकापासूनचा संदेश, MR म्हणजे ग्राहकाने स्वीकारलेला संदेश आणि प्रभावी संप्रेषण पुढीलपैकी प्रभावी संप्रेषण पुढीलपैकी टिंबटिंब हे सूत्राने दाखवले. तर पहा, MR - MS = 0. म्हणजे काय पहा, प्रेषकानं पाठवलेला संदेश वजा ग्राहकानं स्वीकारलेला संदेश बरोबर 0. याचा अर्थ काय झाला की जो प्रेषकानं पाठवलेला संदेश आणि ग्राहकानं स्वीकारलेला संदेश हा सारखाच आहे. हे म्हणजे किंमत आली 0. म्हणजे MS - MR, MS + MR आणि MS + MR बरोबर 0. तर त्याचं हे उत्तर या ठिकाणी MS - MR बरोबर 0 येईल का, तर MS - MR लक्षात घ्या, म्हणजे प्रेषकानं पाठवलेला संदेश आहे वजा ग्राहकानं स्वीकारलेला संदेश आहे बरोबर 0 आहे. म्हणजे बरोबर जो संदेश पाठवला होता तसा त्या ह्याला मिळालेला आहे, ग्राहकाला मिळालेला आहे, आणि म्हणून त्याच्या दोघांची वजाबाकी जर आपण पाहिलं तर 0 येते, म्हणून ते उत्तर त्या ठिकाणी बरोबर ठरतं. तर असे आपण आपल्या पुस्तकामध्ये खूप प्रश्न दिलेले आहेत, ते आपण नंतर पहा. परंतु मी पुन्हा सांगतो आहे, प्रश्न तुम्हाला फक्त नमुना म्हणून आपण प्रश्न देतो, पण तुम्ही मुळात म्हणजे कंटेंट किंवा जो आशय आहे तो आशयच चांगला वाचला पाहिजे. केवळ प्रश्न वाचून पाठ करून अशी उत्तर लिहिता येत नाहीत आपल्याला, लक्षात घ्या, आणि तसं अपेक्षितही नाही. तर पहा, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. सप्रमाण चाचणी ही विश्वसनीय आहे. विश्वसनीय चाचणी ही सप्रमाण असते. एक मिनिट थोडं पुढं जाऊ आपण जरा.
ठीक आहे. पुढचे संशोधनाचे प्रश्न आहेत. तर मी जे नमुन्यात मला 4 प्रश्न दिले होते. तर या प्रश्नाच्या आधारानं मी म्हटलं तुम्हाला पुन्हा मी सांगतो आहे, मी प्रश्न इथे देतो आहे आणि प्रश्न पुस्तकातही दिलेले आहेत. परंतु मी पुन्हा सगळ्यांना सांगतो की आपण कंटेंटचा अभ्यास नीट करा, संकल्पना नीट समजून घ्या, प्रश्न त्यांना काय विचारायचं ते विचारू देत, आपल्याला निश्चितपणे उत्तर लिहिता येतं. तर हा जो हे जे काही घटक आहे संप्रेषण हा जो घटक आहे हा छोटा घटक आहे आणि म्हणून आपण याच्या पद्धतीनेच लेक्चर्स ठेवले होते. आणि या ठिकाणी आज हे आपलं शेवटचं लेक्चर आहे आणि हे लेक्चर संपलं की मग हा घटक आपला संपतो. म्हणून मी म्हणलं तुम्हाला की हा घटक आपल्या दृष्टीने का सोयीचा आहे